ठाणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती झाली आहे। भारतीय जनता पार्टीला 40 तर शिवसेनेला 87 जागा गेल्या आहेत। युती झाली आहे, मात्र व्यापक हितासाठी अशा गोष्टी कराव्या लागतात। मात्र अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नाही, यासाठी आपण समाधानी नाही, असं देखील आमदार श्री संजय केळकर यांनी म्हटलं आहे। अनेक वॉर्डांमध्ये आता बंडखोरी झाली आहे, मात्र या कार्यकर्त्यांची समजूत काढली जाईल, असं देखील श्री केळकर यांनी म्हटलं आहे। नाही, भारतीय जनता पार्टीने बघा की गेली 7-8 वर्ष खूप पार्टीचं संघटन, काम, विस्तार, प्रत्येक बूथवर काम अशा पद्धतीने सुरू केलं होतं। आणि मधल्या काळामध्ये 8-9 वर्ष झाली, 17ला निवडणुका झाल्या, त्याच्यानंतर आत्ता निवडणुका येत आहेत। त्याच्यामुळे कार्यकर्त्यांचं एकदम माइंडसेट होतं की आपल्याला लढायचं आहे, आपल्याला लढायचं आहे, आणि त्यामुळे त्या भावनेतून कार्यकर्ते देखील काम करत होते। परंतु वरिष्ठ पातळीवर शेवटी व्यापक हित बघायला लागतं, त्या हिताच्या दृष्टीने त्यांनी युती करण्याचा निर्णय केला, किमान MMR रिजनमध्ये मुंबई, ठाणे, कल्याण, आणि त्यामुळे ही युती झाली। परंतु युती झाली असं जरी असलं तरी आम्ही समाधानी नाही, कारण की युतीमध्ये जे आम्ही अपेक्षित ठरलं होतं, कारण मधल्या काळामध्ये शेवटी तिथे विनिंग कॉम्बिनेशन बघूनच करायला पाहिजे। मधल्या काळामध्ये विधानसभांमध्ये देखील जो मोठा बदल घडला आणि त्याच्या माध्यमातून जे काही भारतीय जनता पार्टीने प्रस्तावामध्ये दिलं होतं त्याच्यातलं फार काही हाताला लागलेलं मला दिसत नाही। भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।